या महाराष्ट्रामधल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपण आपलं बहुमूल्य मत येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये योग्य त्या माणसाला, योग्य त्या पार्टीला आपल्याला द्यायचंय। आणि गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये ज्या प्रवृत्तींनी, ज्या व्यक्तींनी, ज्या नेतृत्वानी, ज्या आमदार खासदारांनी जरांगे पाटलांना जाऊन लेखी पत्र दिली, तीच माणसं आता आपल्या वाड्यावर, तांड्यावर, वस्त्यावर मतं मागायला येत आहेत। या माणसांना तुम्हाला या गोष्टीचा जाब विचारायचा आहे। त्यांच्याकडून आश्वासन घेतल्याशिवाय तुम्ही काय केलं मागील काळात या गोष्टीचा जाब विचारल्याशिवाय तुम्ही त्यांना मतदान करायचं नाही, हा आशावाद मी महाराष्ट्रातल्या या लोकांसमोर, माझ्या जनतेसमोर व्यक्त करत आहे। हे बघा, महाराष्ट्रामध्ये आम्ही एक 20 ते 25 ओबीसी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेणारे प्रतिनिधी, आमदार या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवत आहोत। त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या पक्षामध्ये रिझल्ट ओरिएंटेड लोकांना आम्ही आमदार म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवण्याची आम्ही गावगाड्यातल्या सगळ्या ओबीसीनी एकी केलेली आहे। मग तो कोणताही पक्ष असो, कोणतीही जात असो, तो फक्त रिझल्ट कसा काढतोय या बाबतीमध्ये आम्ही विचार करत आहोत। आणि तशा पद्धतीनं ओबीसीचा काय अंडरकरंट आहे ते येऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेमध्ये या महाराष्ट्राला पाहायला भेटेल। बघा, सत्ताधाऱ्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचंय की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी 10% एससीबीसीचं आरक्षण जरांगे पाटलांना अथवा मराठा बांधवांना दिलं होतं। त्याच्यावरती जरांगे समाधानी नाहीये। नरेंद्र मोदींनी 10% घटना दुरुस्ती करून ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं। हा जरांगे नावाचा खोलचट माणूस आम्ही गरजवंत म्हणतो, आम्ही गरीब झालो म्हणतो, मग घटना दुरुस्ती करून दिलेलं ईडब्ल्यूएस आरक्षण नाकारतो। म्हणजे हा जरांगे नावाचा माणूस कुणाच्या तरी स्क्रिप्ट वरती या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये काम करताना दिसतोय। आणि मग निवडणुका आल्यानंतर निवडणुकांमधून पळ का काढला या जरांगेनी? कारण निवडणुकीला सामोरं जात असताना आरवाच्य शिवीगाळ चालत नाही, ओबीसीच्या माणसांना शिव्या देणं चालत नाही। निवडणुकीला सामोरं जात असताना 18 पगड जातींच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून, मोहल्ल्यामधून बलुतेदार, आलुतेदार, दीनदलिताच्या झोपड्यामध्ये जावं लागतं। भांडवल पाहिजे ना काहीतरी। जरांगे नावाच्या माणसाकडं, अक्कल शून्य माणसाकडं निवडणुका लढण्यासाठी कोणतंही भांडवल नव्हतं। म्हणून 287 विधानसभा मतदारसंघामध्ये जरांगे नावाचा माणूस फिरकला सुद्धा नाही। आणि एका विधानसभेमध्ये तो गेला ते फक्त छगनरावजी भुजबळ यांना टार्गेट करण्यासाठी गेला। या जरांगेला माझा सवाल आहे, तो येवल्यामध्ये जाऊन बोलला, चिथावणीखोर वागला। तो भुजबळ साहेबांच्या स्टेज जवळ 200 मीटर अंतरावरती जाऊन भांडणं करायची होती, भुजबळ साहेबांवर हल्ला करायचा होता। काय बोलला तिथं जाऊन? की येवला म्हणजे यांची जहागिरी नाही। अरे जरांगे, महाराष्ट्र तुमच्या बापाची जहागिरी आहे का? महाराष्ट्रामध्ये सुद्धा ओबीसी राहतो, महाराष्ट्रामध्ये सुद्धा माळी, धनगर, वंजारी, बंजारा, लिंगायत, तेली, महाराष्ट्रामध्ये सुद्धा 18 पगड जाती राहतात, बलुतेदार, आलुतेदार राहतात, दीनदलित बांधव राहतात। मान्य आहे आम्हाला, आम्ही सगळेजण लोक, आरक्षणवादी लोक, सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली लोक ऑर्गनाइज नाही आहोत किंवा आमच्याकडे तसा पक्ष नाहीये। पण 2024च्या निवडणुकीमध्ये याचा प्रभाव या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसेल। कोकण आणि विदर्भात मराठा समाजाला आरक्षण दिलं, मराठवाड्यातच काय होईल? मराठा समाजाला कुणी सांगितलं तुम्हाला तिथं आरक्षण आहे म्हणून? कुणबी समाजाला आरक्षण आहे। मग कुणबी समाजाला मराठवाड्यामध्ये, हे बघा,
मी आयोगावर काम केलेला माणूस आहे. मराठा कुणबी अथवा कुणबी मराठी या 2004च्या GR नुसार आरक्षण भेटतं. त्याच्या अगोदर कुणबीचं आरक्षण भेटतं. मराठा ओनली मराठा या शब्दाला कुठं आरक्षण भेटतं? त्यामुळं अरे कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कोणी? या महाराष्ट्रामध्ये सन्मान्य न्यायालयांची जजमेंट आहेत. महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करू नका. जस्टिस मार्लापल्लेंनी सांगितलेलं आहे. एका वाक्यामध्ये कन्क्लुजन सांगतो. मराठा समाजाला कुणबी मानणं म्हणजे सामाजिक मूर्खपणा होय. ही ठाम भूमिका मी घेत आलोय. पण याच भूमिकेला हरताळ शरदचंद्रजी पवार असोत, पृथ्वीराज चव्हाण असोत, या आजी माजी मुख्यमंत्र्याकडून फासला गेलाय. आणि जरांगेच्या बेकायदा मागण्यांना या लोकांनी वेळोवेळी पाठिंबा दिलाय. त्यामुळे या महाराष्ट्रातला ओबीसी यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. या गोष्टी या महाराष्ट्रातला ओबीसी विसरलेला नाही. असू शकतात ना, का असू शकत नाहीत? हे बघा, पवार साहेबांची टोळी, तुतारीची टोळी ही आता महाराष्ट्रात भामटेगिरी करते. एक उदाहरण सांगतो. घटनेशी द्रोह करते. एक तर घटनेशी तरी द्रोह करते किंवा जनतेशी तरी द्रोह करते. एक उदाहरण आहे माझ्याकडं आणि मला ते आवर्जून सांगायचं आहे. माझे एक मित्र आहेत उत्तमरावजी जानकर. ते जालना जिल्ह्यामध्ये आले. राजेश टोपेंना धनगरांची मतं पाहिजेत. डुप्लिकेट भूषणसिंह होळकर जो होळकरांचा वंशज नाही. उत्तमराव जानकर धनगरांच्या मतासाठी धनगरांचा नेता म्हणून घनसावंगी मतदारसंघामध्ये त्यांच्या सभा घेतल्या. पण तोच उत्तमराव जानकर माळशिरस मध्ये SCच्या सर्टिफिकेटवर माझ्या शेड्युल्ड कास्ट मधल्या दलित बांधवांच्या हक्कासाठी जो रिझर्व्ह आहे मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये हा माणूस निवडणूक कशी काय लढवतोय? मिस्टर जयंत पाटील, शरदचंद्रजी पवार, रोहित पवार, प्रवीण गायकवाड, भूषणसिंह होळकर, तुम्ही उत्तमराव जानकर हे धनगरांचे नेते आहेत का तर शेड्यूल कास्टवरती निवडणूक लढणारे SCचे नेते आहेत? हे तुम्ही महाराष्ट्राला एकदा महाराष्ट्रासमोर येऊन दाखवा. तुम्ही घटनेशी लबाडी करू नका, जनतेशी लबाडी करू नका, आमच्या ओबीसीच्या आरक्षणाविषयी तुम्ही लबाडी करू नका. निवडणुका तोंडावर आहेत आणि उत्तमराव जानकर घनसावंगीमध्ये येऊन सभा घेतात आणि त्यांच्या आमदार होण्याला माझ्या शुभेच्छा आहेत. आमदार होण्यासाठी जर कोणी 50 वर्षाचा लढा मातीत मिसळणार असेल तर त्यांच्या आमदारकीला माझ्या शुभेच्छा आहेत. पण सत्य हे सत्य असतं. लबाडाचं जास्त दिवस चालत नाही. सत्ताधारी पक्षाचे असतील की विरोधी पक्षाचे? सर्व समावेशक असतील. ओबीसीच्या मनामध्ये ज्या आमदारांविषयी एक अपिलिंग भावना आहे, जो माणूस आपलं काहीतरी भलं करेल असं वाटतं, त्याच माणसांना मतदान करतील ना ओबीसी. नाहीतर मग प्रत्येक मतदारसंघात 4-4, 5-5 उभे आहेत ना. आम्ही रिझल्ट ओरिएंटेड, हे अंदर की बात है. ओबीसी प्रश्नच नाही झालेत म्हणून तर बोलतोय. सगळ्या पक्षांसोबत नाही बोलत मी, आमच्या माणसांसोबत झालेत. आम्ही जालना जिल्ह्यामध्ये घनसावंगीत आमचा उमेदवार आहे. आमचे जालना शहरमध्ये आमचे अशोकराव पांगारकर निवडणुकीला उभे आहेत. घनसावंगीत वंचित बहुजन आघाडीचा आमचा उमेदवार आहे तिथं आणि ताकदीने लढतोय. अरे आमची पोरं लढतायत, आमदारकीचं खासदारकीचं स्वप्न बघतायत. इथला प्रस्थापित पक्ष निवडणूक लढायला त्यांना तिकीट सुद्धा देत नाहीत. फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं, समतेच्या महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे. हरियाणा पॅटर्नची पुनरावृत्ती महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक प्रमाणे झाली असती, पण 5-25 मतदारसंघाच्या पलीकडे ओबीसींना या प्रस्थापित पक्षाने निवडणूक लढायची संधी सुद्धा दिली नाही. जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, सरकारकडून अपेक्षा असलेले प्रश्न, या सगळ्या प्रश्नांचा फ्लो कुणाच्या तरी सांगण्यावरनं देवेंद्र फडणवीस असे आहेत, अमके तसे आहेत, वैयक्तिक लेवलला, पर्सनल लेवलला आम्हाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, हे जे आंदोलन, हे जे महापाप जरांगेंनी महाराष्ट्रात उभं केलं आणि ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये
ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये सामाजिक तेढ निर्माण केली, त्याचं रिफ्लेक्शन या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. म्हणून जरांगेंनी शेपूट घालून 288 पैकी फक्त एका येवला मतदारसंघामध्ये हा माणूस गेला. हा माणूस म्हणायचा की 130 विधानसभा मतदारसंघामध्ये मी नायनाट करणार आहे, मी बिमोड करणार आहे. तोच माणूस फक्त येवल्यामध्ये जातो. या माणसाला ओबीसीनी ओळखलेलं आहे. हे बघा, जालना जिल्ह्यामध्ये आमचा घनसावंगीमध्ये उमेदवार आहे कावेरीताई खटके. आमचे अशोकराव पांगारकर शहरमध्ये आहेत. परत आमचे पैठण तिकडे येतं का, हा संभाजीनगर मध्ये येतं. जाफराबाद मध्ये दीपक बोराडे आहेत. म्हणजे ठरलेले आहेत आमच्या या सगळ्या गोष्टी. परतूर मंठ्यामध्ये आहेत रामप्रसाद थोरात आहेत. बदनापूरमध्ये वंचितला आम्ही तिथं पाठिंबा दिलेला आहे. हो, बऱ्याच ठिकाणी अहो वंचितनं तिकीट दिली ना ओबीसींना. आमचा रिझल्ट आम्ही जनता ठरवेल. वंचितनं प्रतिनिधी किमान निवडणूक लढायची संधी आमच्या पोरांना दिली ना. आमदार खासदार तुम्ही व्हायचं. हात जोडून विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसींना, तुमचा मित्र कोण आणि तुमचा शत्रू कोण हे या निवडणुकीतून तुम्हाला दिसणार आहे. तुम्ही जर आता ह्या पवारांना चव्हाणांना जर परत निवडून दिलं, हे यांचं नावं घेतोय कारण हे 12-13 करोड जनतेचे मुख्यमंत्री पदावर राहिलेली माणसं आहेत. पण या माणसाने जरांगेंना सपोर्ट केला. हाताच्या बोटावर मोजणारे डिक्लेअर करावेत ना त्यांनी. हे उत्तमराव जानकरांसारख्या माणसाला दिले ना तिकीट शरद पवारांनी. ओबीसी वेळा वाटतो का त्यांना? होतील पण उत्तमराव आमदार. पण चळवळ मोडीत निघालेली असेल, भामट्या लोकांच्या हातात सत्ता गेलेली असेल आणि 2024ला महाराष्ट्रामध्ये जर हे भामटे निवडून आले तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. आता ओबीसी पक्ष आहेत ना पार्टीची कुठे उद्याच्याला सत्तेमध्ये जाण्यासाठी कुणाला सपोर्ट करणार आहे? अरे ते जर तर कशाला विचारता, आले तर मग कुणाला करणार आहेत बघू ना, आपण त्यावेळी निर्णय घेऊ ना. अरे ठरायचं कोण येणार आहे हे कसं करणार? जर तरला अर्थ असतो का? आमचे 25 आले तर ना, आमचे 25चे 50. अरे हो, आरक्षणवादी सामाजिक न्यायाच्या धोरणाबाबत ठाम भूमिका घेणारे या लोकांना आम्ही सपोर्ट करू ना. कॉमन मिनिमम प्रोग्राम करू. पण जर तर आत्ता बोलण्यापेक्षा आज काय करायचं हे मी माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगतोय. हे बघा, या महाविकास आघाडीला मतदान देण्यापेक्षा पहिल्यांदा आमच्या ओबीसीच्या माणसांना मतदान करायचं. पण दगडापेक्षा वीट मोहू म्हणून नाईलाजानं का होईना, आवडो अथवा नाही आवडो, आम्ही महाविकास आघाडीला मतदान करायचं मी या महाराष्ट्रातल्या ओबीसींना अपील करतोय. महायुतीला कन्फ्युजन नाही काय, महायुतीला. कारण या लोकांनी जरांगेंना सपोर्ट केलाय. या लोकांनी, महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीची माणसं टार्गेट करून पाडलेली आहेत. पंकजा मुंडेंचा पराभव मराठवाड्यानं विसरला नाही. महादेव जानकरांचा पराभव मराठवाड्यानं महाराष्ट्रानं विसरलेला नाही. चंद्रकांत खैरेंचा पराभव का झाला या प्रश्नाचं उत्तर संशोधकांना सुद्धा मिळालेलं नाही. जरांगे वार लावून कुणाच्या बैठका घेत होते. शरदचंद्रजी पवार, रोहित पवारांची वार रूम कुणासाठी काम करत होती आणि ओबीसींच्या प्रश्नावर यांनी कुठं कुठं कशा कशा बैठका घेतल्या या प्रश्नाची उत्तरं आम्हाला मिळायला पाहिजेत. एकनाथराव शिंदे सरकारने मुख्यमंत्री महोदय, कामाचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. त्यांनी 10% एसईबीसीचं आरक्षण मराठा बांधवांसाठी दिलं असा त्यांचा दावा आहे, नव्हे तसा त्यांचा GR आहे. त्याचबरोबर प्रवीण दरेकर म्हणतात की मराठा बांधवांना 1 लाख बेरोजगार मराठा बांधवांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. त्यांना 5,500 कोटीचं व्याज देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सरकारने भरलेलं आहे. मग त्याच देवेंद्र फडणवीसांना
जरांगे पाटील नावाचा माणूस टार्गेट का करतो? याचं सरळ सरळ उत्तर आहे की गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये शरद पवार, रोहित पवार, प्रवीण गायकवाड या माणसांनी जरांगे नावाचं भूत या महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं. अरे सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या प्रश्नावर भांडले असते तर स्वागत केलं असतं ना, पण यांनी टार्गेट केला या महाराष्ट्रातला ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसीचे नेते. महाविकास आघाडी निवडून आली पण ओबीसीचं आरक्षण गेलं, पंचायत राज मधलं आरक्षण गेलं आणि ओबीसीचे नेते या महाराष्ट्रामध्ये पराभूत झाले. ओबीसीच्या मनामध्ये प्रचंड संभ्रमावस्था आहे, नैराश्याची भावना आहे. माझ्या मराठवाड्यामध्ये 5 तरुणांनी आत्महत्या केलेत. कुणाचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र 18 पगड जातींचा महाराष्ट्र आहे. ही भूमिका घेऊन मी महाराष्ट्रामध्ये गेल्या 2-3 महिन्यामध्ये 200 पेक्षा जास्त सभा घेतलेत. सक्षम लाटे या निवडणुकीमध्ये सक्षम लाटे आणि ओबीसी महायुती सोबत असणार आहे असं आमच्या पहिल्यांदा आम्ही जागा उभ्या केलेल्या आहेत, आम्ही तिथं सभा घेतलेल्या आहेत. त्या उमेदवारांना आमची माणसं मतदान करतील. त्यानंतर आम्ही कुणाला मतदान करायचं आणि कसं मतदान करायचं, दगडावरती कपाळ आपटून कपाळ मोक्ष करण्यापेक्षा विटेवरती डोकं आपटलं, किमान डोकं तरी शाबूत राहील. ही लढाई लॉंग टर्मची आहे. ओबीसी जागा व्हायला लागलाय, बोलायला लागलाय. आम्हाला दगडावरती आमचं कपाळ आपटून घ्यायचं नाही. शरद पवार नावाच्या माणसानं काल परवा स्टेटमेंट केलं की महिला मुख्यमंत्री झालेली आम्हाला आवडेल. शरद पवारांना मराठा समाजाच्या आरक्षणाचं सामान्य माणसाचं पडलं नाही. शरद पवारांना ओबीसीचं पडलेलं नाही. शरद पवारांना आपली लेक मुख्यमंत्री झाली पाहिजे आणि मग महिला मुख्यमंत्री. अहो टायमिंग तर कसं साधतात हे लोक. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही संदेश देताय की माझी पोरगी मुख्यमंत्री होणार आहे आणि महिला मुख्यमंत्री होणार आहे. अरे मुरब्बी माणसं आहेत हे. शरद पवारांनी निवडणुका जिंकण्याचं मेकॅनिझम व्याकरण आत्मसात केलंय, पण महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या अंतःकरणाला मात्र ठेच पोचवल्या आणि ओबीसी याचा बदला येऊ घातलेल्या महाराष्ट्रामधल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये घेईल. एकीकडे बीजेपी पण इनडायरेक्टली ओबीसीला विरोध करते. कटिंग तो कटिंग असं त्यांचं आता नारा आलेलं. आमचं कटिंग मध्ये काही ओबीसी समाज मुस्लिम पण आहे. हे बघा, महाराष्ट्रातला 50 ते 60% ओबीसींना आम्ही कन्व्हिन्स केलेलं आहे. दलित बांधवांना कन्व्हिन्स केलेलं आहे. यांना दलिताची मतं चालतात पण बाळासाहेब आंबेडकर चालत नाहीत. यांना मुस्लिमांची मतं चालतात पण जलिलांचा पराभव केला जातो. मुस्लिमांची मतं बीड जिल्ह्यामध्ये घेतली. एका बीड जिल्ह्यातल्या मुस्लिम तरुणानं त्या खासदार कोण बाप्पा सोनवणे त्याला फोन केला. त्या माणसानं त्याला दमदाटी केली. मुस्लिम बांधवांना माझे हात जोडून विनंती आहे, विशाळगडावरती मस्जिद पाडली जात असताना तो संभाजी भोसले नावाचा माणूस चिथावणी देऊन खाली उभा राहून चिथावणी देत होता आणि मस्जिद पाडली जात होती. मस्जिद पाडली. माझ्या मुस्लिम समाजातल्या माता भगिनी धाय मोकळून रडल्या. ओबीसी, मुस्लिमामधला ओबीसी असो की दलित असो, आम्ही जैविक बंधुभाव आहोत. आम्ही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमधले आहोत. गावगाड्यामध्ये आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकही नाभिक आमदार झाला नाही, एकही बेरडबेडर रामोशी आमदार झाला नाही, एकही सुतार, लोहार, कुंभार, परीट, गुरव, घरशी एकही आमदार झाला नाही. या देशाच्या संसदेत एकही धनगर खासदार म्हणून महाराष्ट्राच्या लोकसभेत निवडून गेला नाही. का बरं? धनगरांनी त्या उत्तमराव जानकराला तिकीट दिलं म्हणून त्याला धनगरांनी मतदान करावं, भामट्या लोकांना मतदान करावं. ओबीसीचं आरक्षण संपवलं जात असताना या लोकांना आम्ही मतदान करावं. जरांगेंनी सुरुवात केली, जरांगेंनी निवडणुकीतनं पळ काढलाय, पण आम्ही ओबीसीच्या चळवळीला आम्ही आता सुरुवात केलेली आहे आणि शेवट इथला ओबीसी करेल. कारण तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा मार्ग आमच्या वाड्यावरून, वस्त्यावरून, तांड्यावरून जातो. चळवळीचा पाठिंबा दगडापेक्षा वीट मऊ म्हणून आम्ही आमचे उमेदवार जिथं आहेत त्या उमेदवाराला पहिल्यांदा मतदान करण्याचं अपील आम्ही केलेलं आहे. वंचितच्या काही उमेदवारांना आम्ही सपोर्ट केलेला आहे. त्यांच्या आम्ही डायरेक्ट सभा घेतलेल्या आहेत. त्यांना निवडून द्या म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या त्या विधानसभा कन्स्टिट्युएन्सी मध्ये जाऊन आम्ही सभा घेतलेल्या आहेत आणि याच्याही पलीकडे जाऊन आम्ही या राष्ट्रवादीपेक्षा आपल्याला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून
काही क्रांतिकारक आणि आपल्या हिताचे निर्णय या महाराष्ट्रातल्या ओबीसीनी घ्यावेत असं आम्हाला वाटतं. आणि काही लोक म्हणतील की यानं पक्षाची भूमिका घेतली. अरे जरांगे वाटतं गेला शरद पवारांचा प्रचार करतोय आणि मग शरद पवारांचा पाठिंबा त्यांना असेल, शरद पवारांनी जरांगेला लिहून दिला असेल, म्हणून जर जरांगे त्यांच्या सभा घेत असेल मग जिथं जरांगे जाईल त्याच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके जाईल. कारण आम्ही संविधानाची आणि आरक्षण वाचवण्याची भाषा बोलतोय, ओबीसीची भाषा बोलतोय. जिथं आमचा शत्रू जाईल त्या शत्रूच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाके, मग त्याचा शत्रू आमचा शत्रू असला तरी चालेल, पण आम्ही महायुतीकडे जाऊ किंवा अजून कुठे जाऊ तो आम्हाला या संविधानानं लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. जरांगीला रोखण्यासाठी तुम्ही उपोषण केलं त्यावेळेस ही महायुतीचं सरकार होतं. तुम्हाला भीती होती की त्यावेळेस मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं म्हणून तुम्ही उपोषण केलं, सरकारच्या विरोधात बोलला. आता तुम्ही पुन्हा त्या सरकारच्या सपोर्ट मध्ये बोलता. अरे त्यांनी 10% एससीबीसी आरक्षण दिलं ना. मी कायदा जाणणारा माणूस आहे. मला रिझर्वेशन कुणाला मिळतं, का मिळतं, कसं मिळतं हे मला चांगलं माहिती आहे. मी त्या आयोगावर काम केलेलं आहे. जे सुप्रीम कोर्टानं नाकारलंय 650 पानाचं जजमेंट देऊन, जे अनेक उच्च न्यायालयाने नाकारलंय, अनेक राज्य मागासवर्ग आयोगाने नाकारलंय, ते कायदेशीर कसं? त्याला शरद पवार पाठिंबा देतात कसे? अशोकराव चव्हाण पाठिंबा देतात कसे? पृथ्वीराज चव्हाण त्याला जाऊन पाठिंबा देतात कसे? ओबीसीची मतं तुम्हाला पडली नाहीत? तुम्ही ओबीसीच्या मतावर निवडून गेला नव्हतात? तुम्ही आमच्या ओबीसीच्या दारात मतं मागायला येणार नाही का? या प्रश्नाची उत्तरं इथल्या धनदांडग्या, जात दांडग्या, आमच्याच मतावर आमदार, खासदार, मुख्यमंत्री पदावर गेलेल्या या भामट्या लोकांना आमचा सवाल आहे. हा क्रांतिकारक सवाल आहे. कुणाला आवडो अथवा नाही आवडो. माझा प्रश्न असा होता की महायुती सरकारच्या विरोधातच तुम्ही उपोषणाला बसले होते, जरांगीला रोखण्यासाठी. आम्ही आणि आता तुम्ही म्हणताय की जिथं आम्ही नाही तिथे महायुतीला मदत. अरे महायुतीनं म्हटलं ना तुम्हाला 10% रिझर्वेशन मराठा बांधवांना दिलं ना. कोण म्हणतं दिलं नाही? देवेंद्र फडणवीसांनी 1 लाख बेरोजगार तरुणांना उद्योग उपलब्ध करून दिलाय. त्या देवेंद्र फडणवीसांच्या घरापर्यंत तुम्ही जाता म्हणजे तुम्हाला इतर जातीचा मुख्यमंत्री चालत नाही, इतर जातीचा एखादा खासदार चालत नाही. धनगराची मतं पाहिजेत, धनगराचा खासदार नाही झाला पाहिजे. माळ्याची मतं पाहिजेत, भुजबळांना तुम्ही खालच्या भाषेत बोलता. तुम्हाला दलितांची मतं पाहिजेत, बाळासाहेब आंबेडकरांचा अपमान करता तुम्ही. तुम्हाला मुसलमानांची मतं पाहिजेत, तुम्हाला एखादा जलील चालत नाही. कुणाचा महाराष्ट्र आहे? तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात आमच्या सुद्धा मताला अधिकार आहे. आम्ही सुद्धा तो मताचा अधिकार या महाराष्ट्रामधल्या या सत्ताधाऱ्यांना दाखवून देऊ, इथल्या राज्यकर्त्यांना दाखवून देऊ, जे रिपीट आगेन नागेन निवडून येतात. जालन्यामध्ये आमच्या ऑलरेडी खूप सभा झालेल्या आहेत. बैठक आता आम्हाला अजून खूप आमच्या लाईनअप आहेत. काल दिवसभरामध्ये आमच्या 4 सभा झाल्या जालना जिल्ह्यामध्ये. आता आमची बैठक होते जालना शहरामध्ये. प्रश्नच नाही. इथंच माझ्या जवळ बसलेत, त्याचा अर्थ पाठिंबा असेलच ना. जरांगींचं ठरलंय की निवडणुकीनंतर सामूहिक उपोषणात. अरे मला काय म्हणायचंय, हे बघा पुढचं आंदोलन जर तर आपण करू, त्यावेळी निर्णय घेऊ. विषय असा आहे की संविधान तुम्ही मानणार आहात की नाही? तुम्ही गावगाड्यातल्या भटक्यांना, ओबीसींना मानत नाहीयेत का? आम्हाला त्यामधूनच पाहिजे म्हणजे. अरे मुख्यमंत्री महोदयांनी, निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी 10% आरक्षण दिलंय की नाही दिलंय? ते का नको आहे तुम्हाला? ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% नरेंद्र मोदींनी घटना दुरुस्ती करून दिलंय, ते का नको आहे तुम्हाला? म्हणजे तुम्हाला ओबीसीचं आरक्षण संपवायचंय, ओबीसीची लिडरशिप संपवायचे. गावगाड्यातला सरपंच होणारा, पंचायती मेंबर होणारा, एखादा नगरसेवक होणारा ओबीसी संपवायचंय. ही लाईन शरद पवारांच्या सांगण्यावरनं जरांगे पाटील या महाराष्ट्रात घेत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.